श्री स्वामी समर्थ. काही लोक दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान मंदिरात का जातात? त्यामुळे कोणता लाभ होतो? हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देव किंवा देवीला समर्पित आहे. हनुमानजी हिंदू धर्मातील सर्वात पूज्य देवतांपैकी एक आहेत. त्यांची पूजा केल्याने व्यक्तीला कोणत्याही प्रकारची चिंता किंवा भीतीचा सामना करावा लागत नाही. जिथे हनुमानाची कृपा असते तिथे कोणतीही नकारात्मक शक्ती येऊ शकत नाही. मंगळवार आणि शनिवार हे दिवस रामभक्त हनुमानाला समर्पित आहेत. या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने भाविकांना विशेष लाभ होतो. हनुमानजींना संकटमोचन असेच म्हटले जात नाही. ते आपल्या भक्तांच्या हाकेवर धावून येतात आणि त्यांचे सर्व संकट दूर करतात. पवनपुत्र हनुमानाचा महिमा कोणापासून लपलेला नाही. रामभक्त हनुमानाची उपासना करणारी व्यक्ती आयुष्यात कधीच दुःखी राहत नाही. कितीही दुःख आले तरी त्यांचे नाव घेतल्याने ते दूर पळते. कलियुगात हनुमानाची उपासना करणारी व्यक्ती रोग, दुःख, पाप, कलेश अशा सर्व बाधापासून मुक्त राहते. वायुपुत्र हनुमान हा हिंदू धर्मातील सर्वात शक्तिशाली देव मानले जातात. मंगळवार आणि शनिवार हे हनुमानजीच्या दोघाही दिवसाच्या प्रमुख उपासना दिवस मानतात. मंगळवार आणि शनिवारी ज्यांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागतो त्यांनी हनुमानजीची भक्तिभावाने पूजा केली तर त्यांना परमसुखाची प्राप्ती होते. धार्मिक मान्यताच्या अवलंबावर हनुमानजी श्रीराम आणि शिवाच्या अवताराचे देवते आहेत. त्यांची उपासना करणाऱ्या विश्वासू वेगवेगळ्या लाभांचा अनुभव करतात. मंगळवार पौराणिक मान्यतेनुसार बजरंगबलीचा जन्म मंगळवारी झाला. या कारणास्तव हा दिवस त्यांच्या पूजेला समर्पित आहे. यामुळे मंगळवारी हनुमानजीचे व्रत केले जाते. मंगळवार दिवशी हनुमानजीची विशेष पूजा आणि उपासना केली जाते. या दिवशी उपास केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे संकटे दूर होतात. मंगळवार हा देखील हनुमानजीशी संबंधित मानला जातो. म्हणूनच मंगळवारी हनुमानजीची पूजा केली जाते. हनुमानजी मंगळ ग्रहाचे प्रतिबिंब आहेत आणि त्यांचा शुभ फल साधारणतः सामाजिक, आर्थिक आणि वैयक्तिक स्तरावर लाभ होण्याच्या संभावना वाढवतो. जर कोणाच्या कुंडलीत मंगल दोष असेल तर त्याने दर मंगळवारी हनुमानजींना सिंदूर अर्पण करावा. तसेच उपवास करून हनुमान चालीसाचा पाठ केल्याने मंगल दोषापासून मुक्ती मिळते. शनिवार हनुमानजीच्या उपासनेचा दुसरा महत्त्वपूर्ण दिवस आहे. हनुमानजीच्या उपासनेद्वारे लोकांच्या शनी ग्रहाच्या दोषाच्या परिणामावर नियंत्रण मिळतो असे म्हटले जाते. शनी ग्रहाचे दोष काढून टाकण्यासाठी आणि शनी ग्रहाच्या शुभ फलाचा अवलंब करण्यासाठी लोक शनिवारी हनुमान मंदिरात जातात. याशिवाय शनिवारी सुंदरकांड किंवा हनुमान चालीसा पठण केल्याने शनिदेव विशेष लाभ प्रदान करतात. जो कोणी भक्त हनुमानाच्या शनिवारी दर्शनासाठी या मंदिरात येतो आणि हनुमानजीची पूजा अर्चना करतो त्याच्यावरचा शनिदेवाचा प्रकोप दूर होतो. याशिवाय येथे येणाऱ्या हनुमानजीच्या भक्तांना शनिदेव कधीही त्रास देत नाहीत अशी श्रद्धा आहे. एका आख्यायिकेनुसार भगवान सूर्य हे हनुमानजीचे गुरु होते असा उल्लेख पुराण आणि शास्त्रामध्ये आढळतो. एकदा हनुमानजींना भगवान सूर्याला गुरुदक्षिणा द्यावी असे म्हटले. त्यांनी सूर्यदेवाला विचारले, हे भगवान, मी तुला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? तेव्हा भगवान सूर्य म्हणाले, हनुमान, माझा मुलगा शनी माझे ऐकत नाही आणि माझ्या जवळही येत नाही. तुला माझ्यासाठी काही करायचे असेल तर माझ्या मुलाला माझ्या जवळ घेऊन ये. हनुमानजींनी आपल्या गुरुची इच्छा पूर्ण करण्यासाठी शनिदेवाचा पाठलाग केला. बऱ्याच अडथळ्यानंतर जेव्हा शनी महाराज हनुमानजीच्या हाती आले तेव्हा त्यांना हनुमानजीच्या आपल्या गुरुवरील भक्तीची खात्री पटली.
ते हनुमानजी समोर नतमस्तक झाले आणि म्हणाले, तुझी गुरुप्रती असलेली भक्ती पाहून मला खूप आनंद झाला. मी घोषणा करतो की दर शनिवारी जोपर्यंत माझे भक्त माझी पूजा केल्यानंतर तुझी पूजा करत नाहीत तोपर्यंत माझ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होणार नाहीत. शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन त्यांची पूजा, अभिषेक आणि उपासना करण्याच्या माध्यमातून लोकांना निम्न लाभ मिळतात. शनी ग्रहाचे दोष कमी करणे. शनी ग्रहाचे दोष काढण्याच्या उद्देशाने लोक हनुमानजीच्या उपासनेस आश्रय घेतात. शनी ग्रहाचे दोषामुळे आरोग्य, आर्थिक, सामाजिक व व्यावसायिक स्तरावर अडचणी उद्भवतात. हनुमानजीच्या उपासनेमुळे या दोषांच्या परिणामावर नियंत्रण मिळवतो. शनी ग्रहाच्या शुभ फलांचा अवलंब. हनुमानजीच्या उपासनेद्वारे लोक शनी ग्रहाच्या शुभ फलांचा अवलंब करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे लोकांच्या आयुष्यात समृद्धी, स्थिरता आणि आरोग्याचे प्राप्ती होते. मानसिक शक्ती आणि धैर्य. हनुमानजीच्या उपासनेद्वारे लोकांना मानसिक शक्ती, धैर्य आणि आत्मविश्वासाचे वाढ होते. त्यामुळे लोक आपल्या आयुष्यातील अडचणींना सामोरे जाऊन सामर्थ्याने सामायिक करतात आणि सफलता प्राप्त करण्याच्या संधीचा लाभ घेतात. आरोग्य व सुख. हनुमानजीच्या उपासनेमुळे लोक आरोग्य, सुख आणि संतुष्टी प्राप्त करतात. हनुमानजी आरोग्य देवता मानतात आणि त्यांची उपासना करणाऱ्या लोकांचे आरोग्य आणि सुखाचे स्तर सुधारविण्याच्या दिशेने परिणाम करते. दुर्बलता व भय निवारण. हनुमानजी धैर्य, साहस आणि बलाचे प्रतीक मानतात. त्यांच्या उपासनेद्वारे लोक दुर्बलता, भय आणि नकारात्मक ऊर्जा कमी करण्याच्या संधीचा लाभ घेतात. याचा अर्थ असा आहे की मंगळवार आणि शनिवार हनुमान मंदिरात जाण्याचा प्रमुख हेतू धार्मिक मान्यता, विश्वास आणि त्यांच्या उपासनेद्वारे विविध लाभ घेण्याच्या इच्छा असते. तथापि हे लाभ व्यक्ती, परिस्थिती, विश्वास आणि धार्मिक संकल्पावर अवलंबून असतात. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.